आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भुजबळ साहेब, सन्माननीय जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब, कोकाटे साहेब, सन्माननीय सर्व आमदार महोदय, सगळ्यांची नावं घेण्याच्यासाठीचं मंत्री महोदयांनी सांगितलं का थोडक्यात आवरायचं. आता मला नेमकं तेच जमत नाही थोडक्यात म्हणल्यावर. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित असलेले सर्व ह्या योजनेच्या माध्यमातून अगदी आशा ठेवून असलेले सर्व लाभार्थी बंधू आणि भगिनी, पत्रकार मित्र, तरुण मित्र, सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी आता जे मिसाळ साहेबांनी आपल्याला सांगितलं, आज एक तर पहिलं प्रोजेक्ट हे फार मोठे आहेत, परंतु ते मोठे असताना ह्याच्या पाठीमागंसुद्धा आपलं नाशिकचं कार्यालय हे ठाण्याला होतं आणि मग बराचसा पाठपुरावा करायला मग मंत्री असतील, आमदार असतील, यांना ठाणं तसं धड मुंबई नाही, धड नाशिकही नाही, मध्येच ठाण्याला कार्यालय असल्यामुळे आपल्याला त्या अडचणींना किंवा अधिकाऱ्यांच्या सोबत बोलायला अडचणी निर्माण होत होत्या. आणि म्हणून आता जे काही कार्यालय या ठिकाणी आपल्याला नव्यानं निर्माण केलं, मी सर्वांच्या वतीनं मंत्री महोदयांचं, भुजबळ साहेबांचं सर्वांचं आभार मानेन की पाठपुराव्याच्या दृष्टीनं अतिशय सोयीस्कर असं कार्यालय आपलं नाशिकच्या ठिकाणी आपण निर्माण केलं. त्यानिमित्तानं किती पाणी कसं कुठं वळणार आहे, आतापर्यंत जनतेत एक संभ्रम होता का हे सगळं उलटं कसं काय बोलतात. म्हणजे 15-20 वर्षापासून ही चर्चा होती. मी येवल्यात एक भाषण केलं होतं मला वाटते, तेव्हा मी सांगितलं होतं फक्त तुकारामांच्या काळात म्हणत होते का नाथाच्या घरची उलटी खून वळचणीचं पाणी आड्याला गेलं, हे असं कधी होणारच नाही अशा पद्धतीनं चर्चा रंगत होती. का जे अरबी समुद्राला जाणारं पाणी ते इकडं येणार आहे बंगालच्या उपसागराला, हे कधीच होत नाही म्हणे. पण ते प्रात्यक्षिक भुजबळ साहेब असतील, सगळं सरकारमधले मग त्यावेळेचे मंत्री असतील, विखे पाटील साहेब असतील, यांनी सगळ्यांनी मिळून ते मांजरपाड्याचा जो काही उल्लेख केला, आजही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ते पाणी पूर्वेला का जे पश्चिमेला जात होतं ते पूर्वेला जातं आहे. माझी तर विनंती राहील आपल्याला का त्याचं विश्वासार्हता जर बघायची असेल तर मधूनच आमच्या तिकडं माझ्या गावाजवळच आहे, माझी त्या निमित्तानं भेट होईल तर पाहायला या अतिशय सुंदर प्रोजेक्ट त्या ठिकाणी उभा केला आहे. मग तो प्रोजेक्ट उभा करताना टीकाटिप्पण्या हे होत असतात, विरोधक म्हणला तर टीकाटिप्पण्या करत असतात. आज हातात घेतलेलं काम पूर्णत्वाला जाईल तेव्हा 1 रुपयाचं काम 10 रुपयालाही जाईल, कारण किमती ह्या वाढत असतात. परंतु त्यावेळेला जनतेत आपण नाही हे खरं आहे असं म्हणून संभ्रम तयार करून घेतो. तर त्या बाबतीत माझी विनंती राहील का कोण काय म्हणतं याच्यापेक्षा आपल्याला भविष्यकालीन जी काही योजना आहे ती अतिशय फायदेशीर, याचं आम्ही स्थानिकांनीसुद्धा म्हणजे पुढं पाणी मिळतं पण स्थानिकांनासुद्धा चांगल्या पद्धतीचं पाणी त्या ठिकाणी 15% प्रमाणे राहतं. तर मी मध्यंतरीच्या मिटिंगमध्ये विखे पाटील साहेबांना आणि भुजबळ साहेबांनाही सांगितलं होतं का साहेब आता माझं असं आहे, मी इकडं जर समजा ह्या भागात काम करतो, खोसकर साहेब काम करतात, दिलीप काका काम करतात किंवा इथं आमचे आमदार राहुलदादा काम करतात, आम्ही सगळेजणं आमचंही थोडंफार पाहणारच. आमचं जर पाहिलं नाही तर जनता आम्हाला काय म्हणाल, तुम्ही फक्त पाणी नेऊन द्यायचं काम करता, आमचं काय. तर 15% थोडंसं वाढ जर झाली, मागे मी बोलवतो लोकलला थोडीफार वाढ केली तर अजून लोकांना, कारण जागा नाही आहे पाणी ठेवायला, फक्त कागदावर राहावं का जेणेकरून जेव्हाही लोक तयार होतील त्यावेळेला आम्हाला ते प्रोजेक्ट छोटे छोटे करता येतील, त्या दृष्टीनं आम्हाला मदत करावी. सगळ्यात महत्त्वाचं आता हे मोठे प्रकल्प आहेत हे आपण सगळे फॉरेस्टमध्ये करणार आहे. फॉरेस्टच्या परमिशन आम्हाला वैयक्तिक घ्यायच्या ठरल्या. छोट्या प्रकल्पांसाठी आमचे 10-10 वर्षे जातात किंवा मिळतच नाही परमिशन. तर आमच्याबरोबर किंवा आम्ही एक मिटिंग आमच्याबरोबर करावी आणि आमचे छोटे प्रकल्प आहेत त्यांना काही 10-10, 15-15, 20-20 MCFT पाणी लागतं, त्याच्यासाठी लागणारं फॉरेस्ट हे ह्याच प्रकल्पांमध्ये जर काउंट करून मिसाळ साहेब त्यालाही परमिशन त्याच्यातच घेण्याच्या संदर्भात जर केलं तर स्वतंत्र परमिशन घेण्याची गरज येणार नाही. असे काही मुद्दे आहेत तर ते काही मी आजच्या इथल्या सभेत किंवा मिटिंगमध्ये सांगण्यापेक्षा एक मिटिंग घेऊन आमचंही दुखणं, आमचंही गाऱ्हाणं त्या ठिकाणी ऐकून घ्यावा अशी मी विनंती करतो. तसंच धरणं ही नाशिक जिल्ह्यात राज्यात सगळ्यात जास्त आहेत, पण आता धरणांमध्ये गाळाची परिस्थिती तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. खूप मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे, अगदी त्याची कपॅसिटी
एकदम नगण्य झालेली आहे, तर त्या दृष्टीनं सरकारचं जे काही पावलं चालू आहेत त्यालाही त्या ठिकाणी गती द्यावी अशी मी विनंती करतो. आपण या ठिकाणी आलात, जिल्ह्याच्या वतीनं मी आपलं सहर्ष स्वागत करतो, भुजबळ साहेबांचंही स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद.